मैत्रिणींनो नमस्कार. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप मोठ्या गोष्टीचा आज खुलासा होणार आहे, तेव्हा कोणीही पाहायला विसरू नका. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. रणदिवेच्या घरामध्ये मंगळागौरीचा खेळ चालू असतो आणि शेवटचं चालू असतं खुंटन मिरची जाशील कैशी. आणि जानकी म्हणते, ए मला जाऊ दे आता, बस झालं हा. आणि जानकीला सगळ्याजणी रिंगण करून अडवतात आणि लता मनातल्या मनात म्हणते, बस झालं आता, खूप झालं, मी माझ्या मुलीकडे जाणारच. आणि लता असं म्हणत जानकीजवळ येते. आणि लताला आठवतं जेव्हा कुंकाचा पंचपाळ पडलेला असतो तेव्हा लताच्या पायावर कुंकू पडलेलं असतं आणि जानकी ते कुंकू हाताने काढत असते. तोच न कळत लताचा हात जानकीच्या डोक्यावरून फिरतो. लता जानकीकडे पाहते आणि म्हणते, नाळ तुटे ना रक्ताची बाई रक्ताची, होणार पुन्हा भेट माई लेकीची. आणि हे ऐश्वर्या रामन सगळं पाहत असते. लता जानकीचा चेहरा दोन्ही हातामध्ये धरते, तिच्या अंगा खांद्यावरून सगळे हात फिरवते, जणू काय लहान लेकरू आहे. लहान लेकराचे जसे आपण लाड करतात ना, अगदी तसंच ती करत असते. लता जानकीचे हात हातामध्ये घेते, तोंडावरून हात फिरवते, तिची पापी घेते आणि इकडे ऐश्वर्या त्या दोरीजवळ जाते. ऐश्वर्याच्या हातामध्ये ती फुलांची माळ आणि जानकीने हे पाहिलेलं असतं की ती फुलाची माळ धरून ओढत आहे. ती कनेक्शन पाहते कुठं केलेलं आहे आणि तिच्या बरोबर लक्षात येतं की ती फुलाची माळ आणि एक धागा बांधलेला असतो, तो झुमराला कनेक्ट केलेला आहे. ऐश्वर्या एकदा धरून तो धागा ओढते, पण एवढा काही त्याच्यावर फरक पडत नाही. जानकी वर पाहते आणि परत एकदा ऐश्वर्या तो धागा जोराचा खिचते आणि तोच ते झुंबर पडतं. जानकी वरून पडलेलं झुंबर पाहते आणि जोरात लताला तिकडे ढकलून देते आणि ही इकडे पडते. पण जानकी एका खुर्चीवर पडते आणि त्या खुर्चीचा मार जबर तिच्या डोक्याला लागतो. हे पाहून अवंतिका वहिनी म्हणून ओरडते आणि लगेच सुमित्राई म्हणतात जानकी आणि ओवी म्हणते आई आणि सगळा एकच हल्ला उठतो. लता म्हणते माझी मुलगी आणि सगळेजण तिथं येतात. सारंग ऋषिकेश त्या आवाजाने बाहेरून पळत मध्ये येतात. ऋषिकेश जानकी जानकी करत पळत येतो, पण जानकी तिथे खुर्चीमध्येच बेशुद्ध पडलेली असते. सारंग ऐश्वर्याकडे पाहतो आणि ऐश्वर्या मान हलवते, म्हणते माझा प्लॅन फेल गेला. अवंतिका डॉक्टरला फोन लावते आणि ऋषिकेश जानकीला उचलून तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि इकडे सौमित्र कोणाची तरी वाट पाहत असतो आणि तो माणूस काही मिनिटातच तिथे येतो. आणि त्या माणसाला सौमित्र विचारतो, काम झालं का? आणि तो माणूस म्हणतो, तुझं काम झालं नाही असं कधी झालंय का? आणि तो माणूस सांगतो, सगळी माहिती काढली त्या पार्वतीबद्दल उर्फ आणि लवकरच कळेल तुला, असं म्हणतो आणि एक पेनड्राईव्ह त्याच्या हातामध्ये देतो. सौमित्र म्हणतो, सस्पेन्स नको वाढू, सांग पटकन. आणि तो माणूस म्हणतो, हा पेनड्राईव्ह घे आणि ह्याच्यामध्ये त्या बाईची सगळी माहिती आहे. तो माणूस म्हणतो, तुझा संशय खरा ठरला सौमित्र, ती बाई एक नंबरची फ्रॉड आहे. आणि त्यावर सौमित्र काय म्हणून रिॲक्ट होतो. तो माणूस म्हणतो, हो, पार्वतीच्या खऱ्या चेहऱ्यामागचा मुखवटा आणि तिचं खरं नाव सगळं यामध्ये आहे. तो म्हणतो, सगळं यात आहे, तू सगळं चेक कर. आणि सौमित्र त्याला थँक्यू म्हणतो. सौमित्र लगेच गाडीमधून लॅपटॉप काढतो आणि पाहतो. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकीच्या रूममध्ये सगळेजण आलेले असतात. सगळेजण जानकी जानकी करतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी डोळे उघड ना ग, तुला काय झाले? सुमित्रा आई पण तिची काळजी करत असते, ती पण म्हणते, अगं जानकी डोळे उघड ना. नाना म्हणतात, तिला जरा मोकळा श्वास घेऊ द्या, थोडंसं बाजूला व्हा. आणि अवंतिका म्हणते, थांबा मी जरा पाणी मारून बघते. आणि अवंतिका तिच्या तोंडावर पाणी मारते, तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण जानकी कसलेच डोळे उघडत नाही. अवंतिका म्हणते, दादा तुम्ही अजून एकदा प्लीज डॉक्टरांना बोलून घ्या ना. आणि ऋषिकेश हो म्हणून बाहेर जातो. आणि नाना म्हणतात, ते काय ना, जानकीनं सगळं एक हाती केलं ना, तिच्याच बरोबर हे सगळं व्हायचं होतं. नाना पुढे म्हणतात, पण एक कळत नाही, तो झुंबर तुटून खाली कसं काय पडला? अवंतिका म्हणते, एक्झॅक्टली, इतक्या दिवस काहीच झालं नाही, आज अचानक कसं काय? सारंग ऐश्वर्याची बाजू सावरत म्हणतो, गंज लागला असेल, एवढं काय? सुमित्रा आई रडक्या आवाजात म्हणते, अरे बस करा रे, तिला अजून शुद्ध नाही आणि तुम्ही झुंबर कसा पडला याच्यावर चर्चा करताय. सुमित्रा आई अवंतिकाला म्हणतात, बाजूला हो. आणि अवंतिका बाजूला होती, ती तिच्याजवळ जाऊन बसते आणि जानकीला म्हणते, ए जानकी, ए बाळा, डोळे उघड ना ग, तू रागवली आहेस का माझ्यावर? मंगळागौरीचे खेळ खेळताना मी तुला हिणावलं म्हणून दुखवलीस काय ग? सुमित्रा आई रडत रडत म्हणतात, चुकलं ग माझं, मला माफ कर. डोळे उघड ना ग जानकी, ए जानकी, असं सुमित्रा आई रडत रडत जानकीला म्हणत असते. बाहेर हॉलमध्ये जमलेल्या बाया सगळ्याजणी लताला विचारतात, ताई बऱ्या आहात ना तुम्ही? लागलं नाही ना तुम्हाला? आणि त्यातली एक जण म्हणते, वेळेतच त्यांच्या सुनेनी त्यांना ढकललं म्हणून. हे ऐकून लता म्हणते, नाही नाही जानकी माझी. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या मध्ये येते आणि म्हणते, अहो खूप वाईट झालं नाही, पण बरं झालं कोणाला काही लागलं नाही. ऐश्वर्या त्या बायकांना म्हणते, आता हे जे काही घडलंय आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की आता मंगळागौर पूर्ण होईल म्हणून, तर तुम्ही जा आता. त्या बायका म्हणतात, अगं पण जानकीला लागलं तर नाहीये ना? ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, आता ती व्यवस्थित आहे, ती शुद्धीत आली ना, मी तुम्हाला फोन करून कळवते, या आता तुम्ही. आणि कसं आहे, पावसाचं पण वातावरण आहे ना, तुमची अडचण नको व्हायला, जा जा घरी जा. आणि सगळ्याजणी चला चला म्हणतात, जा 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 आता जा, पुढच्या वर्षी या. सगळ्याजणी जातात आणि ऐश्वर्या मागून म्हणते, जा जा सगळ्याजणी जा, ऑलरेडी एवढा सत्यानाश झालाच आहे, आता येऊच नका. आणि ऐश्वर्या लताला म्हणते, तू काय माझ्या मागे भूतासारखी उभी आहेस, चल बाजूला हो.
लता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि झटका देते आणि म्हणते, ह्या सगळ्या मागे तूच आहेस ना, तूच केलंयस ना हे सगळं. आणि ऐश्वर्या लताचं तोंड दाबते आणि म्हणते, अगं गप ना, ओरडतेस कशाला, बोल ना. ऐश्वर्या तोंडावरचा हात काढून घेते आणि लता म्हणते, तुला लाज नाही वाटली माझ्यापासून या गोष्टी सगळ्या लपवताना? जानकी माझी मुलगी आहे हे तू मला सांगितलं नाहीस. तू माझ्याशी खोटं बोलत राहिलीस, पण खोट्याला पाय नसतात ऐश्वर्या, त्यामुळे ते फार लांब पळूही शकत नाही. लता पुढे म्हणते, बघ देवीची लीला बघ, तू मला हॉस्पिटलमध्ये मारायचा प्रयत्न केलास ना. आणि ऐश्वर्याला आठवतं, औषधाची बाटली आऊट, विषाची बाटली इन, पण जानकीने माझा जीव वाचवला. आणि आजही तू झुंबर पाडलंस माझ्यावर, कारण तुला माझी आणि माझ्या मुलीची भेट घडू द्यायची नव्हती. पण घडलं वेगळंच. आजही मला माझ्या मुलीनेच वाचवलं. पदोपदी तू आम्हाला वेगळं करत राहिलीस आणि नियती आम्हाला जवळ करत राहिली. लता पुढे म्हणते, जर माझी मुलगी मला वाचवू शकते तर तिच्यासाठी मी एखाद्याचा जीवही घेऊ शकते. जाऊन देवापुढे हात जोड. जर माझ्या मुलीला काही झालं ना तर तो तुझा शेवटचा दिवस असेल. इकडे जानकीच्या रूममध्ये डॉक्टर येतात, तिची मलमपट्टी वगैरे करतात आणि ऋषिकेश डॉक्टरला विचारतो, काही सिरियस तर नाही आहे ना. आणि डॉक्टर सांगतात, काही नाही, एवढं डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना थोडी चक्कर आली आहे. ऋषिकेश डॉक्टरला सोडायला जातो आणि अवंतिका आई तिथेच असतात. त्यानंतर तिथे लता येते. लता सुमित्रा आईला विचारते, कशी आहे जानकीची तब्येत. आणि सुमित्रा आई म्हणते, बरी आहे आता. डॉक्टर म्हणाले, काळजी नका करू, येईल थोड्या वेळाने शुद्धीवर. लता मनातल्या मनात जानकीशी बोलते, म्हणते, मला माफ कर बाळा, माझ्या अशुभ पावलाने संकट तुझ्याकडे चालत आली. मी तुझं घर तोडलं. आईप्रमाणे माया करणारी सासू माझ्यामुळे दुरावली. मी नकळत तुझ्या वाटेवर काटे पेरले. मी इथे आले त्यामुळेच हे सगळं घडतंय. मी इथे नव्हते तेच बरं होतं ग. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये सारंग घाबरून म्हणतो, काय. त्याला लताबाईला कळालं की जानकी त्यांची मुलगी आहे. आणि ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, बॉम्बला, अजून मोठमोठ्याने बॉम्बला, म्हणजे कळेल सगळ्यांना. आधीच त्या जानकीने तर डोकं उठवलंय माझं. नेहमीप्रमाणे ती जानकी माझ्या कामामध्ये येऊन तडमडली आणि तिने लताला वाचवलं. सारंग म्हणतो, नशीब समजा अजून जानकीला हे नाही कळलं की लता तिची आई आहे. जानकी वहिनीला जर कळलं तर आपली वाट लागेल. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही काय आज ठरवून आलायत का? प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हच बोलायचे, प्रत्येक कामाला पनवती लावायचीच आहे. ऐश्वर्या म्हणते, कधीतरी शुभ शुभ बोला ना. आणि सारंग म्हणतो, का बोलू शुभ शुभ, आणि काय होणार आहे शुभ शुभ बोलल्याने, काहीतरी शुभ घडलं पाहिजे ना आधी. सारंग म्हणतो, मी खरं बोलतोय ऐश्वर्या, आता कोणत्याही क्षणी जानकी वहिनी आपल्या रूममध्ये येईल आणि आपली वाट लागेल. ऐश्वर्या आता मात्र रागात येते आणि म्हणते, तुम्ही तुमचं थोबाड बंद करा, नाही तर माझ्या हातानं काहीतरी अशुभ होईल. ऐश्वर्या म्हणते, इथं माझं डोकं खाण्यापेक्षा तिकडं खाली जा आणि त्या लतावर लक्ष ठेवा. काही झालं तरी लता जानकीला भेटता कामा नये. आता पुढे काय करायचं याचा विचार मी करते. आणि त्यावर सारंग म्हणतो, करा विचार करा. पण मी काय सांगतोय ऐश्वर्या, एकदा जर सगळ्यांना कळलं ना तर आपली वाट लागणार आहे. आपला खेळ खलास. आणि ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने पाहते. सारंग तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, ठीक आहे, जातो मी. असं म्हणून सारंग तिथून निघून जातो. आणि ऐश्वर्या चक्रा मारत म्हणते, सारंगची भीती खरी तर नाही ना ठरणार. नाही, काही झालं तरी ती लता जानकीला भेटता कामा नये. दुसऱ्या दिवशी सकाळी लता तिच्या रूममध्ये कपड्याची बॅग भरत असते. आणि तिने बनवलेला तो लाल स्वेटर जे ऐश्वर्याला दिलेला असतो तो घेते आणि कवटाळते. आणि तिला आठवतं की जानकीच्या खांद्यावरून तिने कसे हात फिरवलेले असतात. तिचं मन तिच्या समोर येऊन उभं राहतं आणि तिला विचारतं, कुठे निघालीस लता. आणि लता म्हणते, तू कोण आहेस तू. आणि लताचं मन म्हणतंय, मी तीच जानकीची आई, जी जानकीला लहानपणी मधुभाऊच्या आश्रमात सोडून गेली होती. लता म्हणते, ती तर मी आहे. आणि तिचं मन म्हणतं, नाही, ती तू नाही आहेस. चेहरा जानकीच्या आईसारखा आहे, पण मन एका कपटी बाईसारखं आहे. तू ती खोटारडी बाई आहेस जी आपल्या मुलीच्या आयुष्यात आली आहे. तिच्या आनंदी घरात, गोड संसारात मिठाचे खडे टाकलेस आणि आता पळून चालली आहेस. आणि लता रडते आणि म्हणते, मग मी आता काय करू. तिचं मन म्हणतं, जबाबदारी घे, जे तुझं आहे ते सोडू नकोस. अगं आई आहेस तू. आई पुढे देवच नाही तर नियती सुद्धा झुकते. लक्षात घे, नियतीनं उगाच नाही तुला या घरात आणलं. परिस्थितीने तुम्हाला दूर केलं, पण नशिबाने तुम्हाला जवळ आणलं. असा हातातोंडाला आलेला घास सोडू नकोस. तिचं मन तिला पुढे म्हणते, लता, तू त्या मुलीला काहीच सुख दिलेलं नाहीयेस. आयुष्यभर तुझी बबडी याच भ्रमात राहिली की ती एक अनाथ आहे. जशी आई विना लेक अनाथ असते ना, तसं लेकी विना आई सुद्धा अनाथच असते. हे बघ, अजून वेळ गेलेली नाहीये. तू ना तुम्हा दोघीमधलं अंतर पुसून टाक. हा अनाथ शब्दच पुसून टाक. कसला विचार करतेस ग. जानकीला न भेटताच निघून जाणार आहेस. आणि लता रडत म्हणते, इच्छा आहे भेटण्याची ग, पण हिंमतच होत नाही. तिचं मन विचारतं, का. आणि लता म्हणते, कुठल्या तोंडाने मी तिच्या समोर जाऊ. काय सांगू तिला की जानकी मीच तुझी आई आहे. ती आई जिने तिला सांभाळलं नाही, अनाथ आश्रमात तुला सोडून गेली, या घरात पैशासाठी आली आहे आग लावायला.
लता आता जोरजोरात रडते आणि म्हणते हे सत्य तिला कळल्यावर तिला त्रास नाही का होणार. आई भेटावी म्हणून जानकी आयुष्यभर तळमळत होती. ती आई का भेटली म्हणून दोष देईल ते आपल्या नशिबाला, असं म्हणून ती रडत असते आणि तिचं मन हसत असतं. तिचं मन म्हणतं नाही देणार, कारण तुझी मुलगी समजूतदार आहे लता. तिच्या मनात माया आहे. तू तिला खरं सांग. माझं मन सांगते तुला. ती तुला माफ करेल, ती तुला स्वीकारेल. शेवटी तूच म्हणतेस ना, मन साफ तर सगळं माफ. आणि लता म्हणते ठीक आहे, मी बोलते जानकीशी. आता असं वाटतंय की ती नक्की मला माफ करेल. परत लता म्हणते तिच्या घरचे काय म्हणतील, तिचा नवरा काय म्हणेल. जी बाई ऋषिकेशची आई बनून ह्या घरात आली ती बाई खोटारडी आहे. खोटारडी जानकीची आई आहे हे कळल्यावर काय वाटेल त्यांना. ती परत बॅग पॅक करते आणि बॅग उचलून निघायला जाते. परत तिचं मन म्हणतं ए लता थांब, तू चुकलेली आहेस ना, तर जानकी नक्कीच तुझा शोध घेईल. जेव्हा तिला कळेल की तूच तिची आई आहेस आणि तू खोटं बोलून निघून गेलीस तेव्हा तिला काय वाटेल. विचार कर लता, विचार कर, विचार कर, असं म्हणत म्हणत तिचं मन तिथून निघून जातं. लता स्वतःशीच म्हणते द्विधा मनस्थिती झाली आहे माझी. काय करू मी. माझं मन मला खातंय. निदान जानकीला इतकं तरी कळावं की मीच तिची आई आहे. कसं सांगू तिला. ऋषिकेश जानकीचा हात हातात घेऊन बसलेला असतो. जानकीला अजूनही शुद्ध आलेली नसते. तिथे ओवी येते आणि ऋषिकेशला म्हणते बाबा तुम्ही रडताय. आणि ऋषिकेश तिकडे तोंड करून डोळे पुसतो. ओवी म्हणते बाबा रडू नका ना. आई जर उठली आणि तिने तुम्हाला रडताना बघितलं तर तिला नाही आवडणार. पण बाबा आई बरी होईल ना. ऋषिकेश म्हणतो हो बाळा, आई नक्कीच बरी होईल. आणि ओवी म्हणते कधी बरी होईल, कालपासून ही अशीच तर पडली आहे. आणि ओवी जानकीला म्हणते आई उठ ना. ऋषिकेश म्हणतो ओवी बाळा, आईला थोडा आराम करू दे, थोड्या वेळाने उठेल ती. आणि ओवी म्हणते तिला खूप लागले का. ऋषिकेश म्हणतो नाही बाळा, थोडंसं लागले. डॉक्टर काकाने औषध दिले ना, आता येतील शुद्धीवर. ती येईल लवकरच शुद्धीवर. बरं एक काम कर, तू तुझा होमवर्क करायला घे जा. आणि त्यावर ओवी म्हणते बाबा मला तुमची हेल्प हवी आहे. मॅथच्या होमवर्कला मला हेल्प लागते. आई जर बरी असती ना तर तिने मला नक्कीच हेल्प केली असती, पण तिला आता बरं वाटत नाही म्हणून तुम्ही चला. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो बाळा मी आलो असतो, पण इथे आईजवळ कोणीतरी थांबायला हवं ना. आणि बाहेरून आवाज येतो मी आहे ना. ती लता असते आणि ती मध्ये येऊन म्हणते तू जा, मी थांबते जानकीजवळ. त्यावर ऋषिकेश म्हणतो तू थांबणार जानकीजवळ. तुला तर तिच्याशी बोलायचंच नव्हतं ना. जानकीने तुझ्या खोलीत आलेलं तुला चालणार नव्हतं ना. मग लता म्हणते तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण आता तसं नाही आहे ना. आणि ऋषिकेश म्हणतो म्हणजे एका रात्रीत असं काय बदललंय. लता म्हणते हे बघ, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं नसतात, पण तू काळजी करू नकोस. मी जानकीला काहीच होऊ देणार नाही. ती तुझी बायको असली तरी ती मला माझ्या मुलीसारखीच आहे ना. मी बसते, तू जा ओवी बरोबर. ऋषिकेश ओवीला म्हणतो चल बाळा. तो ऋषिकेश ओवीला घेऊन बाहेर जात. लता जानकीच्या बाजूला बसते, तिच्या तोंडावरून हात फिरवते, रडत रडत म्हणते माझी बबडी कशी वाढलीस ग तू आई विना. लहान असताना तुटक्या शब्दांमध्ये आई म्हणायचीस तू मला. मी तुला कडेवर घ्यायची आणि तू माझा पदरच सोडायची नाहीस. मी मात्र तो पदरच सोडून घेतला तुझ्या हातून. नंतर आपण असे दुरावलो की मला नंतर तुला जवळच घेता आले नाही. मला हे माहिती आहे की तू आयुष्यभर तुझ्या आईला शोधत असशील. तुला वाटलं असेल तुझी आई या जगात नाही, तू अनाथ आहेस. आई असताना सुद्धा तू अनाथपणाचं दुःख भोगलंच बबडे. मलाही दुःख होतंच की एक आई म्हणून मी तुझ्या जवळ येऊ शकले नाही. आता सुद्धा मी तुझी कोण लागते हे मी तुला सांगू शकत नाही. लता पदराखालून एक कागद काढते आणि म्हणते मी माझ्या भावना या पत्रात लिहिल्या आहेत, त्या तू वाच. कदाचित तू तुझ्या आईला समजून घेऊ शकशील बाळा. आणि जानकीचे डोळे उघडतात. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौमित्र दारातूनच हाका मारत येतो दादा वहिनी, दादा वहिनी, आई नाना. आणि ऋषिकेश विचारतो आता सांगणार आहेस का काय झालंय ते. आणि सौमित्र म्हणतो मी जे काय सांगणार आहे ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे. सौमित्र लताकडे बोट दाखवतो आणि म्हणतो फ्रॉड आहे ही बाई. आणि ऋषिकेश म्हणतो तोंड सांभाळून बोल सौमित्र, माझी पार्वती आई आहे ती. आणि सौमित्र म्हणतो ही पार्वती आई नाहीये दादा, ह्या बाईचं नाव आहे लता, लता कारखानेस. आणि जानकी म्हणते हीच ती खरी वेळ आहे. आज सगळ्यांना सांगून टाका की तुम्ही कोण आहात. तुम्ही ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय. आणि अशीच नवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका, कारण की आम्ही नवीन एपिसोड टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळावी. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.